नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाइम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. सो डेली अनालिसिस व्हिडिओमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करतो. डेली अनालिसिस व्हिडिओ आपण डेली पोस्ट करतो आणि भावांनो, यात आपण गोल्डच्या नेक्स्ट डेला इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या मी शेअर करत असतो. ओके, गोल्ड फुटलेला आहे. सरळ आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. 43-41 पासून जो बूम आलाय, 43-49 पासून जो बूम आलाय मार्केटमध्ये, त्यांनी एकदाही 4 आवर्सच्या कॅन्डलमध्ये तुम्ही बघा, एकही रेड कॅन्डल बनवली नाही. कंटिन्युअसली भाऊंनो 1120 पिप्सची रॅली दिलेली आहे अपसाईडला आणि यालाच म्हणतात की गोल्ड फुटणे. बस सिम्पल. सो हा जो अपसाईडला ही जी मुवमेंट आलेली त्यात मला पर्सनली एक सुद्धा ट्रेड कॅप्चर करता नाही आला, कारण मी फुल प्राइस ॲक्शन फॉलो करणारा ट्रेडर आहे आणि त्यात मला एकही ट्रेड बाईंग साईडला कॅप्चर करताना याला. मी फुल बॅकला सेलिंग साईडचे 2-3 ट्रेड प्लॅन केले आणि संपला विषय. कारण वरच्या जोपर्यंत लेवल क्लिअर होत नाही तोपर्यंत मला ट्रेड प्लॅन करणं थोडंसं अवघड जातं. पण तुम्हाला माहिती आहे माझी ॲक्युरेसी किती परफेक्ट असते. व्यवस्थितच ट्रेड प्लॅन करतो आपण. 1000 पिप्सची मुवमेंट जरी मिस झाली तर आज एकाच दिवसात आपण 150 पिप्स प्लस आहे. ओके, आणि मागचा एक अख्खा महिना जर पकडला तुम्ही तर जवळपास आपण 5-1000 पिप्स तर आरामात प्लसमध्ये आहे. ठीक आहे. त्याचे अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन व्हा. मित्रांनो, आजचे जे ट्रेड झाले लाईव्ह स्ट्रीमला ते मी तुम्हाला आधी सांगतो. पहिलाच ट्रेड आपण प्लॅन केलेला सेलिंग साईडला, ज्यात आपल्याला जवळपास 150 पिप्सची मुवमेंट भेटली. आपण ट्राय करत होतो इथून सेल करायला, पण 15 पिपने आपलं फक्त एंट्री लेवल मिस झाली. अदरवाईज आपल्याला 300 पिप्स भेटले असते, बट नंतर आपली एंट्री ॲक्टिव्ह इथं झाली आणि इथून आपल्याला डायरेक्ट 150 पिप्स मिळाले. ओके, एकदा मार्केट वरती आलं त्याच्यानंतरनं सुद्धा आपल्याला 70 ते 80 पिप्सची मुवमेंट डाऊन साईडला मिळाली. जवळपास 200 पिप्स आपण आज बुक केलेला आहे. मी प्रॉफिटेबल होतो, माझे स्टुडंट्स प्रॉफिटेबल होते आणि लाईव्ह स्ट्रीमवरती या यार, आपण सोबत ट्रेड करू, मजा येते. सगळी लोक प्रॉफिटेबल असतात आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा की फॉरेक्समध्ये प्रॉफिट जनरेट कसं करायचं. ओके, सो बाकी उद्याच्या लेवल ज्या महत्त्वाच्या असणार आहेत त्या मी तुम्हाला एकदा क्लिअर सांगतो. ओके, ऑल टाईम हाय येस हाच आहे 4497, म्हणजे जवळपास 4500 गोल्डने न्यू ऑल टाईम हाय बनवलेला आहे. सो मला असं वाटतं की आता मार्केट इथून वरती जायला थोडासा वेळ खाईल. सो मार्केट आता इथंच कन्सॉलिडेट करेल थोडा वेळ. ठीक आहे, ह्या झोनमध्ये. पण एकदा जर 72 ब्रेक झाला तर परत एकदा ऑल टाईम हायकडे मार्केट निघेल. उद्याच्या दिवसात जर 4470 ही लेवल मार्केटने ब्रेक केली तर तुम्ही अपसाईडला अशी मुवमेंट प्लॅन करू शकता. ऑल टाईम हायसाठी 240 पिपसाठी तुम्ही इथून वरती जाऊ शकताय. नाहीतर या लेवलपासून म्हणजे 60-59 याच लेवलपासून भावनो एक सेलिंग साईडचा चांगली पोझिशन तुमची ॲक्टिव्ह होती. जवळपास 120-190 पिप्सचं टार्गेट आहे. हीच ती लेवल आहे जिथून सेलिंग एक्सपेक्टेड आहे. ओके, जास्तीत नाही, इकडं वरती गेला तर अपसाईडला मुवमेंट बनते. सो महत्त्वाच्या लेवल या आहेत ज्या तुम्ही मार्क करून ठेवा. 4459 ही एक सेलिंग लेवल राहते आणि 4470 ही एक बाईंग लेवल राहते. ठीक आहे, सो या दोन्ही लेवलकडं तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि जिथं योग्य तुम्हाला वाटेल तिथंच ट्रेड प्लॅन करा. ओके, बी रिअल वन गाईज, रिअल ट्रेडर बना. माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत चांगला चांगला ट्रेडर पोहोचवायचे आणि तुम्हाला चांगला ट्रेडर घडवायचे. ओके, बाय बाय गाईज, गुड नाईट, हॅव अ प्रॉफिटेबल लाईफ.